नमस्कार. आज आपण मतदार यादी आणि मॅपिंग संदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. नंबर 1. कोणाला मॅपिंगची गरज आहे? जर तुमचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही मतदान करत असाल तर हे नीट ऐका. जर तुम्ही विवाहित महिला असाल आणि 2002च्या मतदार यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्हाला तुमच्या आई किंवा वडिलांचा मतदार यादीतील सिरियल नंबर तुमच्या स्वतःच्या मतदान नंबरशी मॅप करून घ्यावा लागेल. आणि जर तुमचं लग्न झालं नसेल तर अशा तरुणांनी सुद्धा आपल्या आई किंवा वडिलांचा सिरियल नंबर वापरून आपलं वोटर आयडी मॅपिंग करून घेणं गरजेचं आहे. आता प्रश्न पडला असेल की हे मॅपिंग म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर मॅपिंग म्हणजे तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावं मतदार यादीत एकाच ठिकाणी जोडणे. यामुळे एकाच घरातील सर्व मतदारांची नोंदणी लिंक होते, ज्याचा फायदा भविष्यात पडताळणीसाठी होतो. नंबर 3. हे काम कसं करायचं? हे काम अगदी सोपं आहे. सर्वात आधी माहिती करून घ्या की तुम्ही गावामध्ये कोणत्या केंद्रावर मतदान करायला जाता आणि तुमचे BLO म्हणजेच केंद्रस्तरीय अधिकारी कोण आहेत. तुमचे BLO तुम्हाला हे वोटर आयडी मॅपिंग बिलकुल मोफत करून देतील. यासाठी जाताना फक्त 2 गोष्टी सोबत ठेवा: तुमच्या आई किंवा वडिलांच्या मतदार यादीचा सिरियल नंबर आणि तुमचं स्वतःचं इलेक्शन कार्ड. बस एवढंच काम तुम्हाला करायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमचा BLO कोण आहे हे कसं शोधायचं? तर चला मी तुम्हाला सांगतो ते कसं ओळखायचं. सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या फोनामध्ये प्ले स्टोअर ओपन करा आणि प्ले स्टोअरमध्ये ECI नेट हे सर्च करायचे. सर्च केल्यानंतर तुमच्या समोर दिसेल ते डाउनलोडला क्लिक करा, इन्स्टॉलला मारा. ॲप डाउनलोड होईल आणि याच्यामध्ये एक छोटीशी प्रोसेस आहे. तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल नंबर टाकून एक OTP घ्यायचा आहे. मी ॲप डाउनलोड करतो. 78 MBचा ॲप आहे. डाउनलोड झालं ना की तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. पूर्ण लाईव्ह कंटिन्यू मी करतोय, थांबवत नाही, म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजेल डिटेलमध्ये. ॲप ओपन करायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला डिटेल भेटेल. आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, इथे कोणामध्ये फोनाच्या लेफ्ट साईडच्या कोणामध्ये एक लेडीजचा फोटो आहे, त्याला टिक करायचा, म्हणजे आयकॉन आहे. त्याला मारल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा ऑप्शन येईल. मोबाईल नंबर टाका तुमचा, कोणताही नंबर चालेल, असं काय नाही. आणि इथे OTPला सेंड करायचं आहे. OTPला सेंड केल्यानंतर एक OTP येईल तुमच्या नंबरवरती. आणि लॉग इनला मारायचं आहे. नंतर तुमचं नाव जे असेल तर तुम्ही फिल करा. येते तुमचं नाव, इलेक्शन नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID जर असेल तर काही टाकू शकता, कोणतेही टाकू शकता. अपडेट प्रोफाईलला मारायचं. आता हे तुमच्या समोर आलं. तुम्हाला आता मी सांगतो की BLOचं नाव कसं सर्च करायचं. ते इथे कनेक्ट विथ इलेक्शन ऑफिशियल याला इथे हा ऑप्शन आहे, इथे टिक करा. आणि इथे तुमचा इलेक्शनचा नंबर टाका, जो तुमचा नंबर. आता माझं प्रोफाईल ऑलरेडी मी बनवलेला आहे, तो नंबर दिसतोय. तुम्ही नंबर टाकल्यानंतर सबमिटला मारा. आणि इथे वरती लिहिलेलं आहे यू नो युअर BLO, याला टिक करा. इथे तुमचं BLOचं नाव दिसेल, नंबर दिसेल, नाव दिसेल. म्हणजे तुम्ही तुमच्या इलेक्शनच्या नंबरवरून तुम्हाला समजू शकते की तुमचा BLO कोण आहे. आणि जर तुम्हाला यादीमध्ये नाव सर्च करायचं आहे, SIRच्या यादीमध्ये नाव सर्च करायचं आहे 2002च्या, तुमच्या वडिलांचं, आईचं किंवा कुणाचं आहे, तर इथे हे ओपन केल्यानंतर वरतीच ऑप्शन आहे सर्च युअर लास्ट SIR, इथे टिक करायचं आहे. आणि हे पूर्ण भरायची गरज नाही. इथे काय भरायचं आहे, स्टेट भरायचा, जो काय स्टेट असेल ना, स्टेट म्हणजे आपला महाराष्ट्र, जिल्हा रत्नागिरी. जर तुम्ही रत्नागिरीमध्येच राहत असाल तर तालुका पण रत्नागिरी आहे. आता आपला तालुका आहे ना राजापूर, मी जिल्हा टाकतो रत्नागिरी. असेंब्ली म्हणजे तालुका आपला राजापूर. हे काय भरायची गरज नाही. जिथे स्टार आहे तेच भरायचं आहे. आता इथे स्टार आहे 2002च्या यादीमध्ये नाव. आता इथे नाव टाकायचं, जे तुमचं नाव असेल. आता मला जे नाव असेल टाका. आता मला वडिलांचं म्हणजे शोधायचं आहे, जिक्रिया अहमद वाडकर. आणि ते लास्ट त्यांची वय म्हणजे 2002ला ते किती वर्षाचे होते हे कसं काढायचं. समजा आता ते 1950चे आहेत, तर 2002 - 1950 म्हणजे त्यांचं जो वय येईल ना ते आपल्याला समजेल. तिथे आता अंदाजी जे असेल ना, आता मी
समजा 2002मधून 1950 मायनस केले ते 51 वर्ष येईल. आता मी अंदाजे टाकतो आहे. येथे रिलेशन म्हणजे मी वडिलांचं नाव शोधतोय ना, ते वडिलांचं नाव टाकेन. इथे त्यांच्या वडिलांचं पूर्ण किंवा अर्ध टाकलं तरी चालेल आणि ते सर्च करायचं. सर्च केल्यानंतर तुम्हाला नाव दिसेल, सर्व नावं येतील. ते कोणामध्ये वरती नाव आहे हे त्यात आपल्याला काय लागेल, हा नंबर लागेल, पोलिंग नंबर आहे ना, आणि पार्ट नंबर हा BLOकडे घेऊन जायचं. बस एवढंच छोटंसं काम आहे. सो जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, फोन करू नका, कारण एवढी फोनं येत आहेत ना की उचलणे पॉसिबल नाही. सकाळपासून रात्रीपासून एक मिनिटाने फोन आणि एक व्यक्तीला कंटिन्यू तेच बोलायचं. मी व्हॉट्सअपवरती सर्व लिहून ठेवलं आहे, तुम्ही मेसेज करा, तुम्हाला मी माहिती देईन. आणि याच्यामध्ये तुमचं जर इलेक्शन कार्ड लॉस झालं असेल तर याच्यामध्ये नाव पण सुद्धा शोधू शकता. इथे सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट इथे टिक करा. इथे तुम्ही वरती ऑप्शन दिसेल तुम्हाला, एक आहे वोटिंग नंबरने शोधायचं आहे, तुमची डिटेलने शोधायचं आहे, मोबाईल नंबरने शोधायचं आहे आणि QR कोड स्कॅन करून. इथे डिटेलने शोधायचं, इथे नाव टाकायचं, लास्ट नेम टाकायचं, रिलेशन वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव, लास्ट नेम, इथे तुमचे वय अंदाजे किती, मेल फिमेल, स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि असे सर्च करून तुम्ही नावसुद्धा शोधू शकता. आणि जर तुम्हाला माहिती चांगली वाटली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे मी महत्त्वाचे व्हिडिओ टाकत असतो.